भरत गोगावले साहेब जे आज मंत्री आले तर त्यांनी पहिल्यांदाच विक्रमगड येथील उमरपाडा या ठिकाणी भेट दिलेली आहे। रोजगार हमी अंतर्गत जी कामं केली गेली त्याचं कुठेतरी एक पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर राबवावा अशी त्यांची एक आट आहे। यानंतर आणखीन अधिक माहिती त्यांच्याकडून ऐकलं। उमरपाड्यामध्ये आज तुम्ही जे भेट दिली आहे असेच प्रकल्प इतर महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्यामध्ये राबवले जातील का, काय सांगाल? 100%, कारण उमरपाडा जर एवढा चांगला होऊ शकतो तर बाकीच्या लोकांनी पण त्याच्यामध्ये मनावर घेणं गरजेचं आहे। नुसतं अधिकारीच नाही, त्या लोकांनी पण मनावर घेणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक गावामध्ये बाबूराव मोरेंसारखा शिक्षक पण तयार व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। कारण बाबूराव मोरेने जे केलं ते मी का नाही करू शकत, हे त्या शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ह्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांच्याशी जास्त संपर्क त्या लोकांचा येतो। म्हणून माझी विनंती आहे की अशा पण काही अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी। जसं खुमरपाड्यामध्ये जे स्थलांतर थांबलं अशाच स्थलांतर जव्हार मोकळा भागामध्ये देखील थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? आमच्या खात्याकडून तर हे केलं जाईलच, पण इतरही शासनाची काही खाती आहेत त्या माध्यमातूनही काय करता येईल की हे स्थलांतर थांबणं फार महत्वाचं आहे। कारण मुंबई एवढी भरमसाठ वाढली की आता 2 मुंबई पूर्ण झाल्यात, आता 3ऱ्या मुंबईकडे वाटचाल चालू आहे आमच्याकडं, तर तुमच्याकडे इथपर्यंत संपत आलेला आहे, तर मग पुढे गुजरात लागेल। तर अशा प्रकारे आम्ही शासन विचार करतोय की असे पाडे तयार करून त्या लोकांचं जे काय स्थलांतर ते थांबवू शकतो। खुमरपाडा सारखे जे पाडे आहेत असेच पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये स्थापन करून स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।